नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही. ज्यावेळी अनेक लोक माननीय प्रधानमंत्री मोदी परदेशात का गेले आणि मग तिकडे काय होत आहे अशी टीका करत होते. आज देश एका वेगळ्या दिशेने चालला. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. काही राजकीय विचाराच्या संबंधी आमची त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही. तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीय मंत्री हे करायचे नाही. आणि म्हणून मला ज्यावेळी सांगितलं गेलं की तुम्ही सर्व एकत्र येणार आहात, अनेक पक्षाचा, पण तुमच्या आयुष्याचा उमेदीचा काळ तुम्ही एका विचारानं काम करण्यात घालवला. आणि असं असताना आज तुम्ही वेगवेगळ्या पक्षात असला तरी आपल्या जुन्या आठवणी लक्षात ठेवून आपण पक्षामध्ये विसरून या ठिकाणी एकत्र येतात हे मला समजलं. याचा मला मनापासून आनंद झाला. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्याचं आत्ता कौतुक केलंय. मागच्या आठवड्यात जेव्हा आवाहन झालं होतं त्यावेळेस पवार कुठेतरी टीका करताना दिसले होते, मात्र आता ते कौतुक करतायत. घेतलेल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत असं ते बोलत आहेत. मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्त्वाचं आहे. ज्यावेळी अनेक लोक माननीय प्रधानमंत्री मोदी परदेशात का गेले आणि मग तिकडे काय होत आहे अशी टीका करत होते, त्यावेळी ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे. आणि म्हणूनच पवारसाहेबांनी हे सांगितलं की विनाकारण टीका करू नका. प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत, त्यामुळे त्याच्यावर टीका करणं हे योग्य होणार नाही. सर, राहुल गांधी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहांवरती अपशब्द वापरताना पाहायला मिळते. त्यांनी आज म्हटलं की गद्दार आहेत हे दोघे जण. असं मला असं वाटतं, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं पवारसाहेबांना फार राग आला, ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये. पण मी पुन्हा सांगतो, हा रिजेक्टेड माल आहे.